त्या रानावर सुद्धा स्वतःचे प्राण गमावून प्राण आणल्यासारखं काम झालंय. आपण चाललो त्या माळावर जिथं अजितदादाचं विमान पडलं आणि तिथं देह पडला. या टेकडीवर येऊन थांबले, या विसाव्यावर येऊन थांबले आणि या ठिकाणी एवढंच सांगायचंय मला. असं वाटतंय की क्षणभंगूर नाही भरवसा. एका क्षणामध्ये उतरणारं विमान पलीकडे जाऊन पडतं आणि बेचिराग होतं. लाखो करोडोंची इस्टेटाचं मालक असणारा माणूस किड्यामुंग्यासारखा मरतो. यासारखं दुर्दैव कुठंच नाही. या ठिकाणी आजपर्यंत आपल्या कानांना हे बरं वाटत होतं की दादा असं बोलले, दादा त्याला तसं बोलले, किंवा त्यांना काम नाही पटलं म्हणून ते धुडकारून लावलं. ह्या सगळ्या गोष्टी कानांना ऐकायला बऱ्या वाटत होत्या. पण आता सकाळपासून दादांचा मृत्यू, दादांचा अपघात, दादाच्या विमानाला अमकं झालं डमकं झालं, हे ऐकायला कानसुद्धा तयार नाही. हा आता दुसरं विमान येतं. या माळावर बघतो आपण, कधी कुत्रं पण आलं नसेल. या गर्दी आज एवढी बघतो. ही गर्दी फक्त बघ्यांची नाही, तर ही गर्दी आहे त्या प्रेमळ व्यक्तींची, त्या राज्य करणाऱ्या, हृदयाचा सम्राट असणाऱ्या त्याच्या चाहत्यांची ही गर्दी. ही बघताय तुम्ही, एवढी वाहनं या ठिकाणी कधीच लागलेली नाहीत आणि एवढा जनसमुदाय कुठेच पाहायला मिळाला नाही. मला वाटतं राजकारणांची पंढरी असणाऱ्या बारामतीमध्ये विठोबा नाही, पण आज पुंडलिक हरपला. घोटी अंती जाणे मसणवटी, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसणवटी. इथं लोकांची एवढी गर्दी आहे, इथं झालंच नाही. इथं उतरणार होतं. लाखो करोडो गाड्या दिसतात, लाखो करोडो, जिथपर्यंत नजर जाते. आणि सगळी तरुणी मुलं आहेत बरं का, सगळी तरुण पिढी इकडं, कारण दादांनी सगळ्यात तरुणाईचंच भलं केलंय. शरीराची होय माती, शरीर